आनंदाची बातमी आहे, कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून रोहित शर्माचा गौरव करण्यात आलाय। मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला रोहित शर्माचं नाव दिलं जाणार आहे। रोहित शर्मासोबत शरद पवार आणि अजित वाडेकर यांचं देखील नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रोहित शर्मा हे नाव भारताच्या यशस्वी कर्णधारांच्या यादीमध्ये प्रामुख्यानं घेतलं जातं, त्यामुळे रोहितचा हा सन्मान केला जाणार आहे। वानखेडेमध्ये स्टँडला नाव जे आहे ते रोहित शर्माचं दिलं जाणार आहे आणि त्यामुळे आता रोहित शर्मा याच्या चाहत्यांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे। रोहित शर्मा आतापर्यंत एक यशस्वी कर्णधार राहिलेला आहे आणि रोहित शर्मा एक यशस्वी क्रिकेटपटू सुद्धा आहे, त्यामुळे त्याचं नाव आता या ठिकाणी स्टेडियममधल्या स्टँडला दिलं जाणार असल्याचं कळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर आता रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी निश्चितच आनंदाची बाब म्हणावी लागणार आहे। एनसीए कडून खरं तर हा रोहित शर्माचा निर्णय होणार आहे आणि त्या संदर्भात हा निर्णय आता घेण्यात आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय।